सिडकोच्या माझ्या पसंतीचे घर या बहुचर्चित लॉटरी योजनेत सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वप्नातली हक्काचे घर मिळावे यासाठी सिडको मार्फत योजना राबवण्यात आली होती। मात्र घरांच्या आवाजवी किमती, जाहिरातीतील आश्वासने आणि प्रत्यक्ष इरादा पत्रातील तफावत यामुळे हजारो नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। नागरिकांच्या हितासाठी आमदार विक्रांतदादा पाटील यांनी पुढाकार घेत सिडकोचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली। या बैठकीत आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सिडकोच्या कारभारातील त्रुटींवर बोट ठेवत जाहिरातीतील आश्वासित घरांचे 322 चौरस फूट सटई क्षेत्राऐवजी प्रत्यक्षात 292 चौरस फूट इतके कमी क्षेत्र देत असल्याने ते मान्य नाही। कन्फर्मेशन अमाउंट भरण्याची मुदत संपुष्टात आल्याने ती वाढवून देण्यात यावी। मेंटेनन्स रक्कम 2 वर्ष न घेण्याचे आश्वासन अजूनही प्रत्यक्षात ती आकारली जात आहे ते मान्य नाहीये। घरांच्या किमती बाजारभावापेक्षा जास्त असून त्या रेडेड कॉर्नरच्या किमतींपेक्षा आसपास ठेवून कमी करण्यात याव्या। तसेच बँकेकडून कर्ज नाकारले गेल्यास कन्फर्मेशन अमाउंट जप्त न करता परत करण्यात यावी अशा मागण्यांवर बैठकीत जोरदार आवाज उठवला। या सर्वच विषयांवर विस्तृत चर्चा करत एक मुद्दा पटवून दिल्याने सिडको प्रशासनाने सदर विषयांवर सकारात्मक प्रतिसाद दिलाय। आमदार विक्रांतदादा पाटील यांनी केलेल्या मागण्यानुसार घरांचे सटई क्षेत्र कमी न करता आता 322 चौरस फूट क्षेत्र आकारण्यात येणार आहे। तसेच मेंटेनन्स शुल्क आकारले जाणार नाहीये। कन्फर्मेशन रक्कम भरण्यासाठी मुदत संपलेल्या नागरिकांना मुदतवाढ देण्यात येणार आहे। घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय करणे विषयी सिडकोकडून अनुकूलता दर्शवली आहे। तसेच नागरिकांना बँकेकडून कर्ज नाकारल्यास भरलेली कन्फर्मेशन रक्कम जप्त न करता परत करणे विषयात सकारात्मक विचार करणे विषयी सिडको प्रशासनाने अनुकूलता दाखवली आहे। वरील सर्व विषयांवर सिडकोच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हजारो नागरिकांना दिलासा मिळालाय व जनसामान्यांसाठी संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या आमदार विक्रांतदादा पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या बैठकीत सिडकोचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, सिडकोचे अन्य वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। आज जनसामान्यांचा सिडको घरांच्या विषयातला एक प्रश्न होता। माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेखाली हजारो नागरिकांनी त्यामध्ये लॉटरीमध्ये भाग घेतला आणि घेतल्यानंतर त्या ठिकाणी सिडकोने सांगितलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या गोष्टी यातली तफावत या बाबतीतला जो असंतोष होता त्या विषयाची विस्तृत बैठक सिडकोचे जॉईंट एमडी शंतनू गोयल जी यांच्या बरोबर ती बैठक झाली। त्याच्यामध्ये अनेक विषयांवरती विस्तृत चर्चा झाली। त्यामध्ये प्रामुख्याने या जनतेच्या भावना मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामध्ये या घरांच्या ज्या किमती आहेत त्या वाढीव किमती आहेत त्या कमी व्हायला पाहिजे। रेडी रेकनरचे जे रेट आहेत त्या पद्धतीने हे सगळ्या किमती त्या ठिकाणी जनसामान्यांना त्यात न्याय मिळाला पाहिजे, त्या किमती कमी व्हाव्या ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आहे। त्याचबरोबरीने ह्याचे जे काही कन्फर्मेशन अमाऊंट भरण्यासाठीची मुदत आता काही लोकांची संपलेली आहे ती मुदत वाढवून मिळाली पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी केली आहे। आणि त्याचबरोबरीनं त्या ठिकाणी मेंटेनन्स चार्जेस हे जे काही घेणार होते त्याच्यामध्ये सांगितलेले चार्जेस वेगळे की जे आम्ही घेणार नाही आणि आता घेणार अशा प्रकारचा एक संभ्रम तयार झाला होता। तो संभ्रम दूर करण्याविषयीची पण आम्ही मागणी केली आणि त्यामध्ये जे काही उत्तर आम्हाला मिळालं, सकारात्मक चर्चा झाली। घरांच्या किमती कमी कशा करता येतील, जनसामान्यांना त्यात त्यांच्या मनाप्रमाणे कसं करता येईल यासाठीचा प्रयत्न करण्याच्या विषयामध्ये सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका सिडकोने ठेवलेली आहे। त्या ठिकाणी मेंटेनन्स चार्जेसचा जो विषय होता तो मेंटेनन्स चार्जेस एक्स्ट्रा घेणार नाही। कॉमन विषय जे असतील इलेक्ट्रिसिटी चार्जेस किंवा वॉटर चार्जेस ज्या इतर अथॉरिटीज कडनं मिळणाऱ्या सेवा आहेत तेवढे चार्जेस लागतील। बाकी सगळ्या चार्जेस म्हणजे सिक्युरिटी सर्व्हिसेस पासून खालचे जे काही मेंटेनन्स आहे, गार्बेज कलेक्शन पासूनचे सगळे विषय यासाठी जे कुठे एक्स्ट्रा चार्जेस आम्ही घेणार नाही हा विषय त्या ठिकाणी क्लिअर केलेला आहे। 322 स्क्वेअर फूटचं घर हे तेवढंच तुम्हाला कार्पेट एरिया मिळेल हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टीकरण सिडकोकडनं आलेलं आहे। त्यामुळे त्या विषयातला संभ्रम सुद्धा दूर झालेला आहे आणि कन्फर्मेशन चार्जेस भरण्यासाठीची मुदत वाढवून मिळावी ही जी मागणी होती त्यासाठीची मुदत सुद्धा वाढवण्याचं कबूल केलेलं आहे। आता यामध्ये ज्या काही मागण्या आम्ही करतोय त्या मागण्यांमध्ये सकारात्मक भूमिका सिडकोने घेतलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजची बैठक ही सकारात्मक त्या ठिकाणी झालेली आहे। कन्फर्मेशन चार्जेस भरण्याच्या विषयामध्ये भरलेली रक्कम
की जर का बँकेकडनं लोन नाकारलं आणि ते होऊ शकलं नाही तर फोरफिट करू नये, जप्त करू नये, ती परत द्यावी, यासाठी ती मागणी सुद्धा केलेली आहे. त्या विषयात सुद्धा सकारात्मक विचार करण्याची भूमिका सिडकोने ठेवलेली आहे. मला वाटतं की या विषयाची पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे आणि ज्यांनी या विषयामध्ये सहभाग घेतलाय, या लॉटरीमध्ये जे सहभागी झालेत, त्यांच्यासाठी दिलासा देणारी आजची ही चर्चा होती. येणाऱ्या कालावधीमध्ये या विषयाचा अधिक पाठपुरावा ताकदीनं जो करायचा आहे तो करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, पनवेल. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.